हा व्हिडिओ याच्या आधी तुम्ही फक्त मीम म्हणून बघितला असेल, पण हा खरा व्हिडिओ म्हणजे ट्रम्पला बघितल्यानंतर ते लहान लेकरू घाबरलंय आणि जेव्हा जगभरामध्ये एप्स्टीन फाईलने धुमाकूळ घातला तेव्हा त्या व्हिडिओ मागचं सत्य समजलं की ते लहान लेकरू नेमकं त्या ट्रम्पला बघून एवढं का आरडतंय, एवढं का घाबरलंय. एप्स्टीन फाईल 1000 पेक्षा जास्त लहान पोरींना त्यांची तस्करी करून, त्यांना किडनॅप करून, त्यांच्यावरती अत्याचार करायचे, त्यांचा अमानवीय छळ करायचा, त्यांना प्रेग्नंट करायचं, एप्स्टीन सारखी लेकरं पैदा करायचा प्रयत्न करायचा, त्यांचे छोटे 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 तुकडे करायचे, त्यांच्या आतड्या काढून त्या आतड्यामधलं मलमूत्र खायचं, त्यांना शिजवायचं, भाजायचं आणि खायचं. माणसं खाणाऱ्या नरभक्षी राक्षसांची दुनिया म्हणजे एप्स्टीन फाईल. त्याच्यामधलाच एक खूप डिस्टर्बिंग फोटो तुम्हाला मी दाखवणार आहे. ही आहे युएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसची वेबसाईट. याच्यावरती मी एक फाईल नंबर टाकलाय, त्याला मी आता सर्च करतोय, तुम्हाला खोटं वाटेल म्हणून याच्यावर मी क्लिक करतोय. दिसला फोटो? हा आहे एप्स्टीन. त्याच्या हातामध्ये जी आहे ती काच आहे, समोर पहुडलेली एक मुलगी आहे, तिला चारीही बाजूने बांधलेलं आहे आणि तिचे आतडे काढण्याचा प्रयत्न चालू आहे. तिच्यावरती कसले प्रयोग केले जात आहे तुम्ही बघू शकता. आणि ही खरी रियालिटी आहे एप्स्टीन फाईलची. तुम्ही तरी पण या लोकांबद्दल सिंपती दाखवत असाल, एप्स्टीन फाईल मध्ये नाव आलेल्या त्या प्रत्येक भिकारचोट पॉवरफुल माणसाबद्दल सिंपती दाखवत असाल, तर तुम्ही पण राक्षस वृत्तीचीच माणसं आहात हे याच्यावरून सिद्ध होतं. या जगामध्ये एप्स्टीन फाईल मध्ये आलेल्या त्या प्रत्येक नावामागे ही काळी सच्चाई आहे आणि हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. हे असं तसं नाही आलेलं आहे, ही रियालिटी आहे. बिल गेट्सने कोरोना आणण्याचं प्लॅनिंग कोरोना यायच्या 3 वर्ष आधीच केलं होतं, त्याबद्दलचे पण मेल आहेत. या लोकांनी पूर्ण जगाला मॅन्युप्युलेट करण्यासाठी, जगाला ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच हे एप्स्टीन फाईल बनवल्यात. आणि इथून पुढचं जग, इथून पुढचा काळ खूप भयंकर असणार आहे. तुमच्या लेकरांना सांभाळा, त्यांच्यावर लक्ष द्या, कारण की प्रत्येक देशामध्ये असं एप्स्टीनचं गौड बंगाल असू शकतं. गायब होणाऱ्या माणसांमागे ही अशी क्रूरक्रमा कहाणी तर नाहीये. हा व्हिडिओ त्या प्रत्येक माणसाला पोहोचवा ज्याच्या घरी लेकरं आहे.